तर विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। महायुतीत जागा वाटपाच्या हालचालींना वेग आलाय। कोल्हापुरातल्या चंदगड मतदारसंघावरून महायुतीत रस्सी खेच आहे। अजित पवारांनी चंदगडमध्ये जनसन्मान यात्रा काढत या मतदारसंघावरती आपला दावा केलाय। त्यामुळे भाजपच्या शिवाजी पाटील यांच्या तयारीवरती पाणी फिरलंय। देवेंद्र फडणवीस यांचा एक शिलेदार अडचणीत आल्यामुळे भाजप आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करेन। त्यांनी दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी तर आयोजित करतातच, पण चंदगडमध्ये त्यांनी जे काम उभं केलंय, जनसामान्यांकरता जी सेवा ते करतायत, मला विश्वास आहे चंदगडच्या जनतेचा आशीर्वाद देखील ठाणेकरांप्रमाणे आमच्या शिवाजी पाटलांना निश्चितपणे मिळेल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे या भागाचे उमेदवार जे तुम्हाला दिले जातील त्यांना आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा। त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा शब्द माझ्या मायमाऊलींना देतो, माझ्या बांधवांना देतो। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, चंदगडमध्ये नेमकं काय होणार महायुतीमध्ये, कारण दोन्ही पक्षांनी दावा केलाय? शेतात चंदगड मतदारसंघावरती अजितदादांनी काल दावा केल्यानंतर आता या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। कारण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार समजले जाणारे शिवाजी पाटील हे 2019 पासून आहे ते तयारी करत होते। 2019ला राजेश पाटील यांनी त्यांचा फक्त 4,300 मतांनी आहे तो पराभव केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते शिवाजी पाटील यांनी या मतदारसंघामध्ये बांधणी करत या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न आहे तो केला होता। मात्र अजितदादा सोबत आल्यानंतर त्यांच्या तयारीवरती आता पाणी फिरल्याचं पाहायला मिळते। कारण अजितदादांनी जनसन्मान यात्रा चंदगडमध्ये काढली आणि याच मतदारसंघावरती आपला दावा सांगत राजेश पाटील यांना दुसऱ्यांदा विजयी करा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे अप्रत्यक्षरित्या या मतदारसंघावरती अजितदादांनी दावा केल्याचंच पाहायला मिळते आणि त्यामुळे शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत, ते अडचणीत आल्याचंच आपल्याला पाहायला मिळालं। यापूर्वी दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्येच आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडकरांचे आशीर्वाद आहे ते शिवाजी पाटलांच्या पाठीशी राहतील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आता या अजितदादांच्या दौऱ्यानंतर अजितदादांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये राजेश पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे नेमकं या ठिकाणी उमेदवारी कुणाला मिळणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच अजितदादा आणि फडणवीस यांच्यामध्ये आता या निमित्तानं आहे ते वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण फडणवीसांचा अगोदरचा एक शिलेदार म्हणजे समरजित घाटगे हे हसन मुश्रीफांच्यामुळे आहे ते भाजप सोडून गेलेत आणि आता शिवाजी पाटलांची अडचण होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे हे 2 कोल्हापुरातले शिलेदार आहेत ते अडचणीत अजितदादांच्यामुळे आलेले आहेत। त्यामुळे फडणवीस आता काय भूमिका घेतात आणि ही जागा शिवाजी पाटलांना मिळवून देतात का किंवा महायुतीत या संदर्भातला कशा पद्धतीने पेच सुटला जातो हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या